आंब्याचा सीझन सुरू आहे. मामाच्या गावावरून एवढे सारे आंबे आणलेत आणि त्याची कोणतीच रेसिपी बनवणार नाही असं अजिबात होणार नाही. तर आज मी बनवायला घेतली होती आंबा नारळ बर्फी. तर त्यासाठी साहित्य काय काय घेतलं होतं? 1 वाटी पल्प घेतला होता. हा पल्प बारीक करताना यामध्ये पाण्याचा दुधाचा वापर अजिबात केला नव्हता. 1 वाटी खोबऱ्याचा किस, ओल्या नारळाचा किस होता. यामध्ये सुद्धा अजिबात पाण्याचा वापर केला नव्हता. 1 चमचा तूप. तुम्ही जेवढं पल्पचं प्रमाण घेतलं असेल, म्हणजेच 1 वाटी पल्प असेल तर 1 चमचा तूप वापरायचं. 2 वाटी पल्प असेल तर 2 चमचे तूप वापरायचं. असं तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर घेतली होती 1 वाटी साखर. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या. जास्त गोड आवडत असेल तर जास्त घ्या. आंबा जास्त गोड असेल तर साखर जास्त वापरू नका, नाहीतर आंब्याची बर्फी खूप गोड होईल, ती खाऊसुद्धा वाटणार नाही. त्यानंतर मी घेतली होती दूध पावडर. दूध पावडर नसेल तर खवा वापरू शकता. माझ्याकडे खवा नव्हता म्हणून मी दूध पावडर वापरली होती. इसेन्स असेल तर तुम्ही इसेन्स घालू शकता. मी इसेन्स घातला नव्हता. मी वेलदोड्याची पूड घातली होती. गॅसवरती कढई ठेवली. त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये ओल्या नारळाचा किस घालून घेतला. किस थोडा वेळ तसाच परतून दिला. गॅसची आच मंदच होती. जास्त फुल्ल गॅसवरती कोणतीच रेसिपी कधीच करायची नसते. रेसिपी जर करपली तर त्याची चव पूर्णपणे बिघडू शकते. त्यामुळं रेसिपी करताना काळजीपूर्वक करा. गॅसवरती घातलेलं खोबरं, आंब्याचा पल्प एकसारखा हलवत राहायचा, कारण आंबा चिकट असतो त्यामुळं तो कढईला लगेच चिकटतो. थोडा जरी करपला तर त्याचा वास पूर्ण रेसिपीला लागू शकतो. त्यामुळं गॅस मंद ठेवायचा. रेसिपी एकसारखी हलवत राहायची. त्या पल्पला घट्टपणा आल्यानंतर एका ताटाला तूप लावून ते झालेलं सर्व मिश्रण ताटामध्ये पसरून घ्या. नंतर त्याच्या वड्या पाडून घ्या.